श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की राजेशाही प्रतिष्ठान प्रस्तुत फोक गाण्यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे सिन्नर शहरात शिवजयंती निमित्ताने. तो पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. खूप सुंदर कार्यक्रम आहे सिन्नर शहरात, पहिल्यांदा होतो. बघूया आपण आज. हे बघा मस्त असं अरेंजमेंट केलेलं आहे, ओपन स्पेस मध्येच आहे. इकडे मला ऋतुजा भेटली आहे. हे बघून तर मस्त असं डायरेक्ट लाईव्ह कॉन्सर्टचंच फील आलेलं, जे की तुम्हाला पण व्हिडिओ थ्रू येईलच. या ठिकाणी सुरुवात होतच आहे कार्यक्रमासाठी. लोकधारा, लोकसंस्कृती आणि लोककला आहे, तिचीच जपणूक करणारी ही आपली प्रबोधनाची शाळा. आजकाल लोककलेची जागा ही वेगवेगळ्या क्षेत्राने घेतली आणि लोककलेकडं आपलं दुर्लक्ष झालं. पण हे दुर्लक्ष आम्ही हे प्रबोधन किती गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे हे हळूहळू तुम्हाला लक्षात येईल. सगळे तयार आहेत का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राजप्रतिष्ठान आयोजित या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रबोधनाची शाळा आपल्या भेटीला येते रसिक मायबाप. तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण या प्रबोधनाच्या शाळेला सुरुवात करत आहोत. एकदा स्पॉटलाइट द्या. चार स्पॉट आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही कलाकार आपल्या समोर सादर करीत आहोत महाराष्ट्राची समृद्ध अशी लोकधारा, लोकसंस्कृती आणि लोककला जपणारी शाळा फोक प्रबोधन. रसिक मायबाप सादर करीत आहोत फोक प्रबोधन. आता फक्त मलाच नाही इथं बसलेल्या सगळ्या मंडळींना पण विश्वास पटलाय की तुम्ही गोंधळी बुवा आहे म्हणून. खरंच पटलाय का? खरंच पटलाय. नाही बाबा, तू बरोबर आईन वेळेलाच काहीतरी माघारी घेतो. नाही गुरुजी, खरंच पटलाय विश्वास. परत विचारतोय खरंच का? हा, अपमान नाही ना करणार? नाही करणार. हा हा, उघडू का? उघडा. काय झालं? लोककलेचं सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. चला, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का तुम्हाला? नाही.
गुरुजी या दुसऱ्या धड्यात एक इच्छा राहिली फक्त. काय ना काहीतरी आहेच का अजून? गुरुजी आज आपल्या या कार्यक्रमाला माझी आई आली. आई आली काय? माझं वडील आल्या. वडील बी आले काय? माझी आजी आली. आजी बी आली काय? माझी दीदी पण आली. दीदी बी आली काय? माझी आली 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 आली. आज या कार्यक्रमाला माझी बायको पण आली. कार्यक्रम झाला की घरीच येतो. चहा टाक. ती चहा टाकल, मी तुला टाकतो. अरे आपल्या जवळचे संबंध आहेत म्हणून. तर मी काय म्हणत होतो? काय म्हणतो? आज या कार्यक्रमाला माझं कुटुंब इथं आले. आणि इथं बसलेलं सगळं रसिक मायबाप माझं कुटुंब आहे. अगदी बरोबर. राजेशाही प्रतिष्ठानचं सगळं कुटुंब म्हणजे आपलं कुटुंब. तर मी काय म्हणतो? काहीतरी म्हण. या कुटुंबासाठी या दुसऱ्या धड्यात फक्त देव यायचे गाणं होऊन जाऊ द्या. बघ म्हणजे तू एवढी आठ आहे. अरे ही आठ मी मान्य केली, पण माझी बी अट मान्य करायला लागेल. असं कसली अट आहे? रसिक मायबाप आपल्या या लोकधारेमधील आता येणारं पुढचं गाणं ते म्हणजे आपल्या देवी आईचं गाणं. या गाण्याचा आनंद तुम्ही मनसोक्त घ्या. पण जाता जाता या गाण्याचा इतिहास बी ऐकून जा. सवय काय जात नाही. चांगलं शिकवतोय, नीट कान उघडे ठेवून ऐक. आता तुम्ही ऐका. जेव्हा त्या देवी आईनं महिषासुराचा वध केला तेव्हा देवी आईचा क्रोध इतका भयानक होता की सामान्य मनुष्य उघड्या डोळ्यांनी तो क्रोध पाहू शकत नव्हता. जर सामान्य मनुष्य तो क्रोध उघड्या डोळ्यांनी पाहिल तर तो जागीच जळून खाक होईल. आता देवांना प्रश्न पडला की आता देवी आईला शांत करायचं तर करायचं कसं? मग ब्रह्मा, विष्णू, महेश आणि बाकी देवी देवता एकत्र आले आणि देवी आईला विनवणी केली की देवी आई तू तुझ्या क्रोधावर आवर घाल, अन्यथा या सृष्टीचा या ब्रह्मांडाचा विनाश होण्यापासून तुला कोणीही थांबवू शकत नाही. शेवटी ती आईच की हो, तिला दयामया आली. मग तिला काय केलं? ती गेली आणि नाहली. शृंगाराने नटून तटून समोर येऊन बसली. ती कशी दिसत होती माहितीये का? कशी अहो जणू स्वर्गाची सुंदरी. प्रबोधनाला आलेल्या लेकरांची सेवा गोड मानून घे गमाय. बोला स्वर्गाची सुंदरी न बाई बाई, स्वर्गाची सुंदरी, स्वर्गाची सुंदरी न बाई बाई, स्वर्गाची सुंदरी. पारडी हातावरी नाम अरे तिसरा धडा येडे आता जोगवा. हो गुरुजी. आता या धड्याची माहिती या रसिक माई बापांना मी सांगणार. मी घरचा अभ्यास करून आलो. लगा विद्यार्थी हुशार झाला बघा रसिक माई बाप. घरचा अभ्यास करून आलाय. लोककलेचा अभ्यास करणं काय सोपं आहे? नीट माहिती सांग बर का, समजलं पाहिजे त्यांना. तर मंडळी आता ह्या प्रबोधनाच्या धड्यातली हा तिसरा धडा जोगवा. अत्यंत भावनेनं भरलेला धडा बर का मंडळी. आता जे काही मी बोलायला जाणार आहे त्याची फक्त कल्पना करा. एक छोटस गाव आहे. गावा शेजारी एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाजूला एक अंगणात एक स्त्री रांगोळी काढते आणि त्या शाळेतला पुढचा धडा त्याचं नाव आहे जोगवा. झरीच्या चोईला झरीच्या चोळीला सोन्या
ते बटन आणि लई बाई भारी घालूच माझा नटन घरीच्या चोरीला सोन्याचे लावते आन सुटला माझा पदर पाहिली नव्हते भानात आव सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आणि नल्लू जायचं वार माझ्या सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आणि नल्लू जायचं वार माझ्या भरलं रेणुकेचं रूप माझ्या दिसलं कसं मोर पतीचं भलं बाई माझ्या डोळ्यात पतीचं भलं बाई माझ्या डोळ्यात आणि नल्लू वार माझ्या भरलं मागते मागते जोगवा वा 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 एकदा जोरदार टाळ्या हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप लांबपर्यंत अशी गर्दी होती. पण गाथाला खूप वेळ मी एकटं सोडू शकत नव्हते, सो मी घरी आली होती. गाथा, आपण कुठे चाललोय? आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. या ठिकाणी आम्ही आज चटोरी हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे सिन्नर बस स्टँडवर तिथं आलेलो आहे. खूप दिवसानंतर आईस्क्रीम खाण्याचं आमचं मन झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही 2-3 मेनू ट्राय करणार आहे. आम्ही प्रथमच आलो आहे कदाचित चटोरीमध्ये, सो एन्जॉय करूया. चटोरी ॲम्बियन्स. ओघ्या होईल. इथे माझ्या फर्स्ट सॅलरीतनं छोटीशी अशी ट्रीट आईस्क्रीमवाली पार्टी. इकडे आम्हाला सगळ्यांना गोळा खायचं मन होतं, सो आम्ही आलेलो इकडे चटोरीमध्ये चटोरी एक्सप्लोअर करायला. ताई, मी, दादा, गाथा, आई पप्पांना आम्ही पार्सल नेलेली. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशी काही आम्ही आईस्क्रीम ऑर्डर केली होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.